माधवाने तुला अभ्यासिकेत बोलावले आहे, जा पटकन. नको नको, मला पुन्हा त्यांनी पुस्तक दिले तर गणपती बाप्पा रागवेल ना माझ्यावर. तुम्ही सांगा ना त्यांना. तू गेली नाहीस तर त्यांचा अपमान केलास असे होईल की नाही? पण पुस्तक? अगो बाई, तसे काही होणार नाही. मी समजावेन माधवास. आणि तुझा गणपती बाप्पा नाही हो शिक्षा करायचा तूच. मी तुला दूध देते पेलाभर, ते घेऊन जा. चल जा. स्वतःसाठी दूध आणले आहे. आम्हा स्वतः असे संबोधण्यास कोणी सांगितले? मी मला मगाशी समजावून सांगत होता ना, तेव्हा तुम्ही स्वतःला स्वतः म्हणालात ना, ते मला खूप आवडले. आम्ही स्वतः अनुभव आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. आमचे स्वतःचे असे मत आहे की माझे काही चुकले का? नाही नाही, आपण आम्हास हवे ते म्हणा. आमची काही हरकत नाही. मुलीच्या डोळ्यात आणि बोलण्यात बुद्धीची चमक आहे. वृत्ती जिज्ञासू दिसते, शिवाय मन शुद्ध आहे. चांगला शिष्य होण्यास लागणारे सर्व गुण हिच्यापाशी आहेत. खरोखर वाईटातून चांगले घडते ते असे. काय आहे यात? तुम्हीच पहा उघडून. आपल्याला आवडेल असेच आहे. घाबरू नका रामा. आम्ही आहोत ना येथे. कोणीही तुम्हा शिक्षा करणार नाही पाठी घेतलीत म्हणून. अगदी गणपती बाप्पा सुद्धा. तुम्ही दूध नाही प्यायला अजून? आम्ही दूध प्यावे असे आपणास वाटत असेल तर मग आजपासून आपणा शिक्षणाचा श्री गणेशा करावयासच हवा. अन्यथा आम्ही काही दूध पिणार नाही. आता मी काय करू? रमा, या पाठीवर श्री गणेशाय नमः लिहिण्याचा अर्थ समजला का तुम्हाला? म्हणजे हे गणेशा, मी तुला वंदन करते. हा पहिला श्री, असा. हा ग. श्री गणेशाय नमः. जमले जमले. आता आमच्या समोर लिहा बरे. पाहू. अरे वा, उत्तम. खरोखरच जमले. छान. आता प्याल ना दूध? आणा.